पशुपती व्रताचे नियम पूजाविधी पुरुषांनी करावे का स्त्रियांनी करावे? पशुपती व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात जाताना पायात चप्पल घालू नयेत. अनवाणी पायाने तुम्हाला जायचे आहे, चप्पल घालून जाऊ नये. पशुपती व्रत हे नवरा बायकोने जोडीने करत असला तरीही मंदिरात जाताना पूजेचे ताट दोघांचे वेगवेगळे असायला पाहिजेत, तरच पूजेचे योग्य ते फळ मिळत असते. पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी व संध्याकाळी असते, त्यामुळे पूजेच्या ताटात 2 वेळा पूजा करता येईलच एवढी सामग्री, पूजेचे साहित्य सोबत घ्यावीत. लक्षात असू द्या, पूजेचे ताट 2 वेळेस तेच वापरावे, सकाळी व संध्याकाळी. 5 सोमवार फक्त एकाच मंदिरात पशुपती व्रत करावा. तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही. जर तुम्ही किरायाने किंवा भाड्याने राहता तर पशुपती व्रत सुरू असताना तुम्ही दुसरीकडे रूम बदलू शकत नाही. उपवास आहे तोपर्यंत तिथेच राहावे. पशुपती व्रत करताना जर सोमवारी एकादशी आली तर सोमवारी पशुपती व्रत करू नयेत, फक्त एकादशी धरावी आणि 1 सोमवार जास्त करावा. पशुपती व्रत करते वेळी जर मासिक पाळी आली तर त्या दिवशी फक्त उपवास करावा, मंदिरात जाऊ नये, पूजा करू नये व 1 सोमवार जास्त नक्की धरावा. पूजा करताना श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप नक्की करावा. नाहीतर ओम नमः शिवाय हा जप केला तरीही चालतो. जो तुम्हाला सोपा पडेल तो मंत्र नक्की म्हणावा. संध्याकाळच्या पूजेला जे 5 कणकेचे दिवे तुम्ही लावणार आहात ते तुपाचे दिवे असावेत. तुपाचा दिवे शक्यतो लावावा. पशुपती व्रत करताना तुमच्या मनात येणारे प्रश्न. श्रावण महिन्यात हे व्रत केले तर चालते का? पशुपती व्रत हे श्रावण महिन्यामध्ये करता येणार नाही, कारण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला फक्त श्रावण सोमवारच करता येतील. त्यामुळे पशुपती व्रत अधिक महिन्यात व श्रावण महिन्यामध्ये करू नयेत. इतर कोणत्याही महिन्यात तुम्ही पशुपती व्रत हे करू शकता. पशुपती व्रत करताना नॉनव्हेज पूर्णपणे बंद करावे लागते का? पशुपती व्रत करताना तुम्हाला जर संपूर्णपणे नॉनव्हेज बंद करावे लागतात. पशुपती व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईतोपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही व आपल्या घरामध्ये पण नॉनव्हेज बनवता येणार नाही. जसे आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवत नाही, त्याचप्रमाणे पशुपती व्रत सुरू केल्यानंतरही उद्यापन होईतोपर्यंत नॉनव्हेज खाण्यास व घरामध्ये बनवण्यास नक्की टाळावेत. पूजा करताना कोणत्या दिशेला आपला चेहरा असावा? पशुपती व्रत करताना महादेवाच्या मंदिरात आपण रोज पूजा करत असतो, तर त्यावेळेस आपण शिवलिंगावर जल पाणी अर्पण करत असतो. त्यावेळी आपला चेहरा हा उत्तरेकडे असायला हवा, म्हणजेच आपल्याला दक्षिणेकडे बसून पूजा करावी लागेल. म्हणजेच आपला चेहरा हा उत्तरेकडे असेल आणि शिवलिंगावर जल अर्पण करावे लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला पश्चिमेला किंवा पूर्वेला बसून उर्वरित पूजा केली तरीही चालेल. कारण पशुपती व्रत हे आपण आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी महादेवाकडे मागणी करत असतो. त्यामुळे पूजा तुम्ही कुठेही बसून करू शकता, परंतु पाणी अर्पण करताना दक्षिणेकडे बसून आपले मुख चेहरा उत्तरेकडे असणे गरजेचे असते. त्यांना आपल्या मनातील इच्छा व आकांक्षा देवादेव महादेव पूर्ण करत असतात. परंतु प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळत असते. त्यामुळे जागा मिळाली नाही तर दक्षिणेकडे बसून पाणी जल अर्पण करावेत. जर जागा मिळाली नाही तर तिथे जागा मिळेल तिथे बसून पूजा तुम्ही नक्की करू शकता. घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर चालते का? तर बघा, पशुपती व्रत करते वेळेसच आपल्याला घरातील शिवलिंगाची पूजा करून हा व्रत करता येणार नाही. तर मंदिरातील शिवलिंग हा स्थापित केलेला असतो, तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता येत नाही. त्यामुळे पुराणामध्ये असे सांगितलेले आहेत की मंदिरामध्ये महादेवांचा वास असल्याने आपण आपल्या घरातील देवघर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले तर आपल्या घरातील महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले जाऊ शकते. म्हणून मंदिरात जाऊनच पशुपती व्रताची पूजेची विधी महत्त्वाचे आहे. पशुपती व्रत करताना किती बेलपत्र वाहावे लागतात असतात? पशुपती व्रत करताना जर तुमच्याकडे बेलपत्र उपलब्ध असतील तर 101 बेलपत्र वाहिले तरीही चालतात. जर नसतील तर आपल्याकडे जेवढे उपलब्ध असतील तेवढे तुम्ही लिंगावर अर्पण करू शकता. पण लक्षात ठेवा की सकाळच्या पूजेला जेवढे अर्पण केले तेवढेच संध्याकाळच्या पूजेलाही तेवढेच अर्पण करावे लागतील. घरी आणलेल्या दिवेचे काय करावे?
जो एक दिवा आपण मंदिरातून घरी घेऊन येणार आहात तो उंबरवट्यावर मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला प्रज्वलित करावा. तो दिवा मावळल्यानंतर त्या दिव्याला तुम्ही गाईला नैवेद्य देऊ शकता किंवा नदीमध्ये, तलावामध्ये सोडू शकता. आरती करताना 5 दिवे उचलून ते ताटात ठेवून पूजा करावी का? मंदिरात घेऊन गेलेले 5 दिवे हे आपल्याला शिवलिंगाच्या समोर एका पेपरवरती ठेवूनच प्रज्वलित करावे लागतात. ते दिवे उचलून ताटात ठेवून कधीही पूजा करू नये. महादेवाला दिवे प्रज्वलित करावे. पूजेच्या ताटामध्ये जी आरती दिवा आपण घेऊन गेला आहात त्या आरतीनेच आरती करावी. नैवेद्यामध्ये मीठ असेल तर चालते का? तर पशुपतीनाथ व्रत करतावेळी जो नैवेद्य आपण बनवणार आहात त्यामध्ये मीठ चालणार नाही. त्यामुळे नैवेद्य हा कधीही गोड असावा. त्यामुळे कृपया करून नैवेद्य बनवते वेळेस मिठाचा वापर करू नये. शेवटच्या सोमवारी उद्यापनच्या वेळी दिव्य व गोड नैवेद्य पण न्यायचा आहे का? पशुपती व्रत उद्यापन करतावेळी शेवटच्या सोमवारी आपल्याला 6 दिवे आणि नैवेद्य घेऊन जावा लागेलच. कारण पशुपती व्रत हा 5 सोमवारचा असल्यामुळे त्यामुळे उद्यापनाच्या दिवशी सुद्धा इतर 4 सोमवारी जशी पूजा केली तशीच करून उद्यापन करावे लागतेच. उद्यापनाच्या दिवशी एकादशी असली तर काय करावे? उद्यापनाच्या दिवशी जर एकादशी आली असेल तर त्या दिवशी आपण पशुपतीचा उपास करू शकत नाही, परंतु उद्यापन करू शकणार नाही आणि तो सोमवारही पशुपती व्रतामध्ये पकडला जाणार नाही. उपवास झाल्यानंतर त्यांचा पुढील सोमवार आपण उद्यापनासाठी करावे. ओम नमः शिवाय. पशुपतीनाथ व्रत म्हणजे काय? पशुपतीनाथ व्रताचा महिमा अतिशय शक्तिशाली आणि अद्भुत असतो. जर तुम्ही हे व्रत मनापासून आणि श्रद्धेने केलात तर तुम्हाला अनेक आजारापासून किंवा अनेक अडचणीपासून होणारा त्रास हे व्रत केल्याने दूर होत असतात व तुमच्या मनातील जी इच्छा आहेत त्या पूर्ण होत असतात. तर पशुपती व्रतात काय खावेत? फळ खाऊ शकता व चहा पिऊ शकता. तिखट पदार्थ खाऊ नये. साबुदाणा व तिखट पदार्थ, मीठ असलेला पदार्थ खाऊ नये. शक्यतो गोड किंवा फळच खावेत. पुरुष पशुपती व्रत करू शकतात का? हो, पुरुष पण पशुपती व्रत करू शकतात. पशुपती व्रत केलेही तरीही चालतात. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.